खरीप पीक विमा 2025 जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते संपूर्ण प्रश्नाची माहिती मिळणार आहे. कारण की आता खरीप पीक विमा 2025 मंजूर करण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणसाल इतके दिवस का मंजूर केला नव्हता? मंजूर केला पण शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन होते प्रत्येक राज्यातून म्हणजे की प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावातून त्या क्लेम कॅल्क्युलेशनचं 15 मार्चला सुरुवात होणार होती, पण अद्याप काय झाली नाही. आता शेतकरी मित्रांनो, 19 मार्चपासून सुरुवात झालेली आहे, म्हणजेच की कालपासून सुरुवात झालेली आहे. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेशन पण सरकारने मान्य करण्यात आले. आता शेतकरी मित्रांनो, हे कसं ओळखायचं की पीक विमा तुमच्या जिल्ह्याला किंवा तुमच्या तालुक्याला किंवा तुमच्या गावात मिळणार आहे का नाही? तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती या व्हिडिओ मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. शेतकरी मित्रांनो, शेतकरी कणाबरून चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे, जे काही तुमचे नुकसान झाले त्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता. पण जे काही आपण पीक तक्रार केली, पीक पाहणी केली किंवा पीक विमा भरला होता, त्याची क्लेम कॅल्क्युलेशन केली नव्हती. म्हणजे की शेतकऱ्यांचे किती हेक्टर शेती बाधित आहे किंवा शेतकऱ्यांचे किती नुकसान झालेलं आहे, किती हेक्टरचा पीक विमा भरला होता किंवा किती म्हणजे पाऊस झाल्यानंतर कोणती शेतकऱ्यांनी तक्रार केली होती का नाही, ही संबंधी जातपडताळ करण्यास सुरू झालेली आहे. आता ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही क्लेम कॅल्क्युलेशनची माहिती मिळाली आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल असे नक्कीच झाले. कारण की शेतकरी मित्रांनो, खूपच सोपं आहे. काहीच नाही, तुम्हाला क्रोमवर किंवा गुगलवर जायचं आहे आणि पीक विमा सर्च करायचा आहे. त्यानंतर तुमची जे काही आधार कार्ड आपलं व्हेरिफिकेशन असलेला मोबाईल नंबर आहे, ते मोबाईल नंबर त्या वेबसाईटमध्ये टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला ते पेज उघडेन. आणि ते पेज उघडल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा पीक विमा कॅल्क्युलेशन केलेला आहे का नाही, त्यानंतर पीक तक्रार केलेली का नाही, पीक पाहणी केलेली का नाही, तुम्ही पीक विमा किती भरला होता, कोणत्या पिकासाठी भरला होता, संपूर्ण माहिती त्या खाली येऊन जात असते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे की हा पीक विमा शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, 15 मार्चला कॅल्क्युलेशनची सुरुवात करा म्हणली होती, पण थोडी देर किंवा विलंब झाला. त्यामुळे 19 मार्चपासून सुरुवात झालेली आहे. तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये हा पीक विमा मिळेल असं सांगण्यात येत आहे. पण ज्या जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांची क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये नाव आलेलं आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलं कसं पाहायचं आहे, ते तुम्हाला डिटेलमध्ये माहिती कळेल की तुमच्या जिल्ह्याचे क्लेम कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे. की तुम्ही ठरवून ठेवायचं आहे की हा आपल्या पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 17,500 तर जास्तीत जास्त 52,000 रुपये इथपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांना मिळणारच आहे, पण ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी तक्रार केली त्यांना पण मिळणार आहे. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, कापूस असो, सोयाबीन असो, उडीद असो, मूग असो, मका असो, याची ट्रिगर तुम्हाला दाखवणार आहे. तूर आणि तूर आणि उडीद हे मागून दाखवणार आहे, कारण की यांना कॅल्क्युलेशन करण्यासाठी थोडा विलंब आहे. पण कापूस असो, सोयाबीन असो, इतर पिकं असो, त्यांची कॅल्क्युलेशन सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हे मंजूर झालेला पीक विमा लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांनी आधार कार्डची KYC करून बँकला लिंक करायची आहे. त्याचबरोबर फार्मा ID काढली असली ती काढून घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या नवीन नवीन माहिती पाहायलाच मिळतात. पण राज्यातील 34 जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर करण्यात आला होता. आता यातील ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे की परभणी असो, नांदेड असो, हिंगोली असो, धुळे असो, वर्धा असो, नागपूर असो, गडचिरोली असो, यवतमाळ असो, अकोला असो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असो किंवा इतर शेतकरी असो, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे काही गुगलवर जाऊन सर्च केलं आपलं म्हणजे की पीक विमा, त्यानंतर जी वेबसाईट आली आणि त्यात तुम्ही नंबर टाकली की कॅल्क्युलेशन होत आहे का नाही, सुरुवात होत आहे का नाही, संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळते. ज्या शेतकऱ्यांना काही अडचण आली तर कमेंट करायची आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. लवकरात लवकर तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. मित्रांना, पाहुण्यांना आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.